नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी. आज इयत्ता 8वी इतिहास विषयाबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे. प्रकरण 3 आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम. तर त्यामधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ह्या मुद्द्याबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे. त्यानंतर इंग्रज व मराठा यांच्यातील संबंध, छत्रपती प्रतापसिंह यांच्यातील संबंध आणि दुहेरी राजव्यवस्था, पार्लमेंटने केलेले कायदे आणि मुलकी नोकरशाही ह्या मुद्द्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर या पाठात आपण प्रथम इंग्रजी सत्तेचे भारतावर झालेले परिणाम अभ्यासणार आहोत. पहिला आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना म्हणजे भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिलेले आहे. म्हणजे पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत काय झालेले होते, ते उतरलेले होते. इंग्रज भारताच्या व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला. म्हणजे नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध हे मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला, परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला काय करावं लागलं, तोंड द्यावं लागलेलं आहे. त्यानंतरचा आहे इंग्रज व मराठे यांच्यातील संबंध. त्यानंतरचा आहे इंग्रज व मराठे यांच्यातील संबंध. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील काय होतं, एक प्रमुख केंद्र होते. त्यांच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा काय होता, प्रयत्न होता. म्हणजे परंतु या प्रदेशावर मराठ्यांची पकड होती. म्हणजे या प्रदेशावर काय होतं, मराठ्यांची घट अशी पकड असून माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्याचा चुलता रघुनाथरावांनी पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितलेली आहे. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा काय झालेला आहे, शिरकाव झाला. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. 1782 साली सालभाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध झालेलं आहे. त्यानंतरचा आहे तैनाती फौज. त्यानंतरचा कुठला आहे, तैनाती फौज. बघा, तैनाती फौज 1798 मध्ये लॉर्ड वेलेस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आलेला आहे. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे हे काय होते, एक धोरण होते. म्हणजे त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले. या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले, मात्र त्यासाठी काही अटी सुद्धा घातल्या. म्हणजे भारतीय राजकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा, त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे, आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट, त्यालाच काय म्हटलं जातं, प्रतिनिधी ठेवावा, असा त्या अटी होत्या. म्हणजे भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व ते आपले स्वातंत्र्य गमावले. 1802 मध्ये दुसऱ्या बाजी तर आता आपण परत एकदा तैनाती फौजेबद्दल माहिती पाहायचं आहे. बघा, तैनाती फौजेबद्दल माहिती पाहत असताना 1798 मध्ये लॉर्ड वेलेस्लीने गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आलेला होता. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते. म्हणजे त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले. या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले, मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. भारतीय राजकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, त्या लष्करांच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा, त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी ठेवावा, अशा त्या अटी होत्या. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले ते स्वातंत्र्य गमावले. अशा प्रकारे 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला आहे. हा करार वसईचा तह म्हणून काय आहे, प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता, त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप हा वाढू लागलेला होता. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात त्यांचा पराभव झाला आणि 1818 मध्ये त्यांनी शरणागती स्वीकारली.
दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंदेच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक यांनी मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. अशा प्रकारे तैनाती फौजेविषयी आपण माहिती पाहिलेलो आहोत. नंतरच आहे छत्रपती प्रताप सिंह यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे. पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रताप सिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रताप सिंहाशी तह करून ग्रँट डफ या अधिकाऱ्यांची त्यांना राजकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली, परंतु नंतर त्यांना गादीवर पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रताप सिंहाचे कारभारी रंगोबापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसी दत्तकविधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे राज्य त्यांनी खालसा केलेले आहे. छत्रपती प्रताप सिंहांविषयी काही ॲडिशनल माहिती सुद्धा आपल्याला पाहता येतं. छत्रपती प्रताप सिंह यांनी सातारा शहरात यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महदरा येथील तलाव बांधून त्याचे पाणी त्यांनी शहरात खेळवलेलं आहे. शहरात रस्ते बांधले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने त्यांनी झाडे लावली. मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली. तेथेच एक छापखाना त्यांनी काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ त्यांनी छापून घेतले. 1827 साली त्यांनी राजनीतीविषयक सभापती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आलेला आहे. छत्रपती प्रताप सिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत. अशा प्रकारे छत्रपती प्रताप सिंह यांच्याविषयी माहिती पाहिल्यानंतर आपण ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम पाहणार आहोत. त्यामधील पहिला महत्त्वपूर्ण परिणाम काय आहे? दुहेरी राज्यव्यवस्था याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. म्हणजे महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवलेले आहे. यालाच आपण दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतो. तर दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात त्यांनी घातलेले आहे. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. म्हणजे कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केलेले आहेत. त्यानंतरचं पार्लमेंटने केलेल्या कायद्याविषयीच आपण पाहणार आहोत. तर पहा, 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ॲक्टनुसार लॉर्ड वॉर्न हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाक्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. म्हणजे त्याच्या मदतीला 4 सदस्यांची एक समिती नेमण्यात आली. 1784 मध्ये पीठचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. म्हणजे कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1813, 1833 व 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आलेलं आहे. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे एक प्रमुख आधारस्तंभ होते. मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी या नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्याचे काय केले? पगार वाढविले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावर विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा काय आहे? प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असेल. अधिकाऱ्याची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, त्यालाच काय म्हटलं जातं? ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. तर पुढचा आहे लष्कर व पोलीस दल. तर आता आपण लष्कर व पोलीस दल या मुद्द्यांविषयी चर्चा करणार आहोत.
भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे काय आहे? पोलीस दलाचं काम असेल. अशा प्रकारे लष्कर व पोलीस दल हे काय आहे? महत्त्वपूर्ण ब्रिटिश सत्तेचं परिणामामधील घटक असून पुढचं आहे न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्याच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय त्यांनी स्थापन केली. पुढचं आहे कायद्यापुढील समानता. पुढचं काय आहे? कायद्यापुढील समानता. बघा, भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगवेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्षे चालत असत. अशा प्रकारे कायद्यापुढील समानता हे काय आहे? महत्त्वपूर्ण घटक असून इंग्रजांची आर्थिक धोरणे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. जमीन महसूल विषयक धोरण. बघा, इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था ही कशी होती? स्वयंपूर्ण होती. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रज पूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळेल. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाईल. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला. महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे होती. म्हणजे सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होत असे. अशा प्रकारे जमीन महसूल विषयक धोरण याविषयी माहिती पाहिलेलो आहोत. आता नवीन जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम आता पाहणार आहोत. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम पाहणार आहोत. बघा, नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झालेला आहे. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्याचा माल खरेदी करू लागले. म्हणजे प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत. पुढचं आहे शेतीचे व्यापारीकरण. बघा, पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. पुढचा आहे दुष्काळ. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले, परंतु इंग्रज राजकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चही केला नाही. आता आपण
वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा याविषयी माहिती पाहणार आहोत. तर इंग्रजांनी व्यापार वृद्धी व प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केलेल्या असून त्यांनी कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधला आहे. 1853 साली त्यांनी मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. त्याच वर्षी तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. म्हणजे या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे व लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेलेली आहेत. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केलेली होती. अशा प्रकारे वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा झालेल्या असून या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले. देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला. अशा प्रकारे मुंबई ठाणे रेल्वे 1853 हे आपण पाहू शकतो. त्यानंतरचा भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा ऱ्हास याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा ऱ्हास बघा. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. म्हणजे उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालांवर अतिशय कमी कर आकारण्यात येईल. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे. त्यामुळे त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होईल. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर हे काय झाले, बेकार झाले. अशा प्रकारे भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला. भारतात नव्या उद्योगधंदेचा विकास बघा. इंग्रज सरकारचा पाठिंबा म्हणा, हस्त व्यवसाय व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. परंतु अशा अडचणीवर मात करून काही भारतीयांनी उद्योगाची उभारणी केली होती. 1854 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली कापड गिरणी सुरू झाली. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे भारतात नव्या उद्योगधंदेचा विकास झालेला आहे. पुढचा आहे सामाजिक व सांस्कृतिक परिणाम बघा. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग त्यांनी साकारलेले होते. पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. म्हणजे 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. मॅक्स मुल्लर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. या उदाहरणांमुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा याचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829 मध्ये लॉर्ड बेटिंकनी सतीबंदीचा कायदा केला. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे कायदे समाज सुधारण्यास पूरक ठरलेला आहे. अशा प्रकारे प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. लॉर्ड मेकॉलेच्या शिफारसीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झाले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास, चेन्नई येथे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. अशा प्रकारे हा प्रकरण इथे संपतो. नमस्कार.